नाउ सेइंग आपला 45 इज फंक्शनल विथ द SBR टेक्नॉलॉजी, बरोबर. मी सांगितलं आता जे रिमेनिंग बॅलन्स 30 जे आहे त्याच्यासाठी. नमस्कार दोस्तों, आपका स्वागत है आपका GRL न्यूज में. शहर की खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए. धन्यवाद. महाराष्ट्र सरकार द्वारा राज्य में नदियों के संरक्षण के उद्देश्य से पिछले 2 वर्षों से चल रहे चला जानुया नादिला उपक्रम अभियान के अंतर्गत 13 अगस्त के दिन जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे, जल प्रहरी एडवोकेट सरिता खानचंदनी, जल प्रहरी हरी चावला, CA मोती लुधवानी, समाज सेवक अजित परियनी ने उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त डॉक्टर अजीज शेख जी, उपायुक्त श्री किशोर गावस जी, अतिरिक्त आयुक्त श्री जमीर लेंगरेकर जी, पर्यावरण विभाग अधिकारी श्रीमती विशाखा सावंत, गार्डन संरक्षण अधिकारी श्रीमती पवार, स्वास्थ्य विभाग अधिकारी श्री विनोद केने, श्री मनीष हिवड़े, श्री एकनाथ पवार, पानी पुरवठा विभाग अधिकारी श्री परमेश्वर बुर्गे व अन्य अधिकारियों से मीटिंग की गई. आयुक्त डॉक्टर अजीज शेख जी, उपायुक्त श्री किशोर गावस जी को अचानक अतिआवश्यक कार्य के लिए जाने के कारण श्री जमीर लेंगरेकर जी की अध्यक्षता में मीटिंग की गई. इस मीटिंग में उल्हासनगर में बह रही वाल्धुनी नदी के जल प्रदूषण, नदी पात्र में किए गए अतिक्रमण, नदी पात्र में बिना सिंचाई विभाग, वन विभाग, महसूल कार्यालय के अनुमति के निर्माणाधीन होटल, शादी लॉन्स, पार्क पर चर्चा की गई. जलनायक व जल प्रहरी द्वारा पानी पुरवठा विभाग से 75 MLD क्षमता का बनाया गए मलजल उपचार संयंत्र की संपूर्ण जानकारी प्राप्त की गई और कुछ सुझावों पर भी विचार विमर्श किया गया. जलनायक द्वारा शहर में डंपिंग ग्राउंड पर हो रहे आगजनी के कारण वायु प्रदूषण को रोकने और कचरा प्रबंधन, प्लास्टिक रिसाइकल इत्यादि गंभीर विषयों पर जानकारी प्राप्त करके चर्चा, सुझाव और विचार विमर्श किया गया. मीटिंग में महानगर पालिका अधिकारियों द्वारा जानकारी दी गई कि शहर में इस वक्त लगभग 35,000 पेड़ है और महानगर पालिका द्वारा एक पेड़ मां के नाम से शहर में और 10,000 पेड़ लगाने का लक्ष्य लेकर कार्य शुरू किया गया है और आज भी चला जानुया नादिला सदस्यों के साथ STP के पास वृक्षारोपण किया गया. सभी सुझावों विचार विमर्श पर सकारात्मक कार्य करने के लिए अगले हफ्ते श्री किशोर गावस जी से विस्तार में चर्चा करने के लिए मुलाकात की जाएगी. सिवेज पोचत नाही कारण की आमचं नेटवर्क कंप्लीट नाही आहे. ते म्हणा ना, मग विच इज फंक्शनलचं सांगा ना, मग किती आहे फंक्शनल? चारीच्या चारी फंक्शनल आहे. 45 फुल कॅपॅसिटीने चालत नाहीये. नाही अंडरस्टँड हिज थिंग. ना चालत नाही असं म्हणत नाहीये. पंपिंग ऑफ सिवेज इज नॉट हॅपनिंग, दॅट्स व्हॉट ही सेड. तर मला एक सांगा की आता जे प्रेझेंटली वर्किंग आहे दॅट इज 45 MLD आणि रिमेनिंग स्टील रिमेन्स 30 रिमेन्स, बरोबर ना. तर त्या 30 प्रमाणे आपण लास्ट टाइम काय बोललो होतो की आता 30च्या जे आहे वी विल नॉट गो फॉर एन STP, वी विल गो फॉर एन SBT. त्याच्यासाठी मग काय केलं गेलं? तुम्ही आतापर्यंत काय? नाही, आमच्याकडे नेटवर्क जे शहरात आता ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिलेलं आहे अमृत मधून 400 कोटी रुपयाचं, त्याच्या थ्रू आपलं नेटवर्कचं काम चालू आहे लाईन टाकण्याचं. तर ते 1 minute again then you are saying that you are going for STP and that's why you are saying that layout चाललंय त्याचं लाईनचा पाईपलाईनचं काम चालू आहे आता. हां, पण जे मेन टेक्नॉलॉजी आपण काय होतं आपण ते काय होतं तुम्ही सांगताय कारण ते समजतं ते आपल्याला तुम्ही विचारताय की त्या STP ची जी टेक्नॉलॉजी आहे तुम्ही वेगळी वापरा असं तुमचं सजेशन. नाही आय एम नाउ सेइंग आपला 45 इज फंक्शनल विथ द SBR टेक्नॉलॉजी, बरोबर. मी सांगितलं आता जे रिमेनिंग बॅलन्स 30 जे आहे त्याच्यासाठी आपला लास्ट टाइम चर्चा झाला होता की आपण दुसरं टेक्नॉलॉजी वापरायचं, कारण SBR टेक्नॉलॉजी बनवली गेली नाही. म्हणूनच विचारते आता तुम्ही जे सांगितलं आता की आता फक्त आम्ही त्याच्या काही पैशाचा सँक्शन झाला तर आम्ही लाईन पाईपलाईन बसवतोय असं तुम्ही बोलले. नेटवर्किंग त्याच्यासाठीच बोलतायत ना, इन्क्लुडिंग दिस 30च बोलताय ना. आय एम गेटिंग इट राईट. ओके, तर आता मला सांगा तुम्ही ते 30च्या तुम्ही लाईन लेआउटचं म्हणताय, पण आय एम टॉकिंग अबाउट द ट्रीटमेंट पार्ट, जी टेक्नॉलॉजी आपण वापरणार त्याच्यासाठी आपला लास्ट टाइम झाला होता की आपण SBT वापरायचं आहे, सॉइल बायोटेक्नॉलॉजी, नेचर बेस्ड मॅनेजमेंटचं आपण करणार असं आपल्या लास्ट मीटिंगला ठरलं होतं. तर जेव्हा आपलं ते ठरलंय तर जेव्हापर्यंत ती प्लॅनिंग पूर्ण होत नाही तर तुम्ही लेआउट लाईनचं कसं बनवताय?
चालू केलं ते काम? ते आता- बिकॉज फॉर दॅट ते मी मॅडम तुम्हाला 6 सांगितलं महिन्यापूर्वीच काम चालू झालं ना. नाही पण नाही तुम्ही मॅडम, आपल्या मी थांबा इथे कन्फ्युजन काय करत होते ते बघा. आपली जी 75 MLD ची कॅपॅसिटी, याच्यासाठी वनशक्ती वर्सेस उल्हासनगर महानगरपालिका सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. त्याच्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वेळोवेळी आलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारनं मिळून आपल्याला शॉर्ट करा ना तुम्ही 75 बद्दल बोला आपण तेच सांगतोय. 75 MLD साठी जी STP ची जी डिझाईन आहे ती त्याप्रमाणे ते STP उभा केलेले आहेत. आता फक्त नेट म्हणजे काय आपल्याकडे जर वीडियो भी आ रहा है। आज ट्री प्लांटेशन हो गया STP में, ताकि यहाँ पे भी थोड़ा सा पर्यावरण में अच्छी हवा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.